सगळं हिरवं हिरवं दिसतंय. काल जर का तुम्ही बघितलं असतं सगळं लाल लाल दिसलं असतं. कारण काल ट्रम्प ताते जरा चवतळले होते, त्यांचं पित्त खवळलं होतं. त्यांनी ग्रीनलँडवरती अटॅक करतात का काय कधी करतात याचीच सगळी वाट बघत होते. त्याच्यामुळं ही सगळी इन्व्हेस्टमेंट आहे ही गोल्डवरती शिफ्ट होत होती, म्हणजेच कमोडिटीवरती शिफ्ट होत होती. पण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये ट्रम्प ताते काय म्हणले का हटवा हे सगळं ग्रीनलँड वगैरे, आम्हाला ग्रीनलँड देऊ नका. कारण त्याच्यामागं पण त्यांचा वेगळा विचार होता. तर आपण एक ट्रिटी साईन करू युरोपियन युनियनबरोबर, त्याच्यानुसार त्याचे नियम अजून ठरवतील. पण ही एक पॉझिटिव्ह न्यूज होती मार्केटसाठी. त्याच्यामुळे कमोडिटीमध्ये जेवढा पण पैसा गेला, जेवढं पण गोल्ड वाढलं, सगळेजण जे पण गायबानी लोक म्हणत होते की गोल्ड अजून वाढणार, सिल्वर 7 लाख जाणार. अगदी गायबानं मी याला पण कोणला तो रिच डॅड पोअर डॅडचा ऑथर नाही का, त्याला पण मी गायबानं म्हणतोय, तो पण म्हणतोय की सिल्वर 7 लाख जाणार. अरे बाबा, आता जर का मार्केटमध्ये अनसर्टिनिटी राहिलीच नाही तर सिल्वर परत खाली येणार, गोल्ड परत खाली येणार, कमोडिटी परत खाली येणार. ठीक आहे. तर आणि हे सगळे त्याचेच संकेत आहे. एनविडिया 2-3% वाढला, याचं एवढं मोठं व्हॉल्यूम आहे. ॲपल 0.3% वाढलं तरी पण याचं इतकं मोठं व्हॉल्यूम आहे. गुगल पण ग्रीनमध्ये दिसतोय, मेटा पण ग्रीनमध्ये दिसतोय. आणि आता जर का ट्रम्प त्या शांतपणे झोपून राहिले तर मार्केट परत एकदा वरती जाणार, गोल्ड थोडं खाली येणार किंवा स्टेबल होणार किंवा वाढणारच नाही, एका रेंज बाउंडमध्ये चालणार. ठीक आहे.